सरकारनं ई-केवायसीच्या काही अटी शिथिल केलेल्या आहेत। पहा शेतकरी बांधवांनो, आजचा विषय तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्ड महत्त्वाचं का झालं याच्याबद्दलची सगळी डिटेल माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तुम्ही जर फार्मर आयडी कार्ड काढलेला नसेल तर तो तुम्ही लगेच काढून घ्या, कारण फार्मर आयडी कार्ड शिवाय तुम्हाला कोणत्याही योजनेची मदत भेटणार नाही। त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर तो व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा शेतकरी बांधवांनो, सरकारनं ई-केवायसीच्या काही अटी शिथिल केल्या आहेत आणि आता थेट ॲग्रीस्टॅक नोंदणीनुसारच शेतकऱ्यांना पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे। पण इथेच एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो की ॲग्रीस्टॅक नोंदणी नक्की काय असते। तर शेतकऱ्यांना एक खास ओळखपत्र म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक पत्र काढणं बंधनकारक करण्यात आलंय। हे ओळखपत्र म्हणजे कृषी पत्र असल्याशिवाय कृषी विभागाच्या कोणत्याही योजनांचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही। आता याशिवाय शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की हे ओळखपत्र फक्त एक दस्तऐवज नाही, तर त्याचा संबंध थेट आर्थिक मदत आणि अनुदानाशी आहे। जे शेतकरी या नोंदणीत नाहीत त्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ भेटत नाही। त्यामुळे जितक्या लवकर आपण आपली नोंदणी पूर्ण कराल तितका फायदा वेळेत मिळवता येईल। तुम्हाला माहित असेलच, ॲग्रीस्टॅक या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक वेगळा फार्मर युनिक आयडी देण्यात येतो। म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक पत्र काढणं आता तुमच्यासाठी बंधनकारक करण्यात आलंय। आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने यावर एक अतिशय मोठा निर्णय घेतला। ज्यांची नोंदणी ॲग्रीस्टॅक मध्ये झाली आहे त्यांनाच मदत दिली जाणार आहे। आता जर राज्याकडे पाहिलं तर जवळपास 1,65,00,000 शेतकरी या प्रकल्पासाठी पात्र ठरतात। आता इथे एक अडचण आहे, जवळपास 25 ते 30 लाख शेतकरी वेगवेगळ्या कारणांमुळे या योजनेत सहभागी होऊ शकणार नाहीत, अशी शक्यता सरकारने सांगितली आहे। या शेतकऱ्यांसाठी सध्याची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे, कारण त्यांना वेळेत मदत मिळण्याची शक्यता आता कमी आहे। त्यामुळे सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला ही समस्या लक्षात घेऊन उपाययोजना कराव्या लागतील। आता बघा, राज्यात अजूनही मोठ्या प्रमाणात असे शेतकरी आहेत जे ॲग्रीस्टॅक पासून वंचित राहिलेले आहेत, म्हणजेच ज्यांच्याकडे शेतकरी ओळख क्रमांक पत्रच नाही। पण तरीही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबर पर्यंत राज्यातील तब्बल 1,20,00,000 शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केलेली आहे आणि शेतकरी ओळख क्रमांक पत्र काढलेलं आहे। याचा अर्थ इतक्या शेतकऱ्यांना नक्कीच योजनांचा लाभ मिळणार आहे। तसेच या योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सरकारी योजना आणि अनुदानांमध्ये प्राधान्य दिलं जाईल। त्यामुळे हे ओळखपत्र फक्त एक दस्तऐवज नाहीये, एक डॉक्युमेंट नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीशी थेट संबंधित आहे। जितक्या लवकर शेतकरी आपली नोंदणी पूर्ण करतील तितक्या लवकर त्यांना अनुदानाचा लाभ मिळू शकेल। या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे, पण इथेच खरी समस्या दिसते। अजूनही राज्यामध्ये 25 ते 30 लाख शेतकरी असे आहेत ज्यांनी शेतकरी ओळख क्रमांक पत्रच काढलेलं नाही। राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी आजही या नोंदणीपासून वंचित आहेत आणि हा अतिशय गंभीर मुद्दा ठरतोय, कारण हे ओळखपत्र नसल्यामुळे आता अतिवृष्टीचं जे काही अनुदान सरकारकडून दिलं जाणार आहे त्याचा फायदा या शेतकऱ्यांना मिळणारच नाही। याचा परिणाम असा होतो की अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडू शकतात। जर त्यांचं पीक नष्ट झालं असेल तर मदत मिळवण्यासाठी आवश्यक ओळखपत्र नसल्यामुळे ते थेट या योजनेपासून वंचित राहतात। त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करून ओळखपत्र तयार करून ठेवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। हाच एकमेव मार्ग आहे ज्यामुळे त्यांना योग्य वेळी अनुदान आणि मदत मिळू शकेल। राज्य सरकार जेव्हा शेतकऱ्यांना अनुदान देत होती तेव्हा एक निश्चित प्रक्रिया राबवली जात होती आणि त्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य होतं, कंपल्सरी होतं। पण आता त्या अटीत बदल केला गेला। याचा अर्थ असा की आता मुख्य भूमिका ॲग्रीस्टॅक अंतर्गत काढलेल्या शेतकरी ओळखपत्र क्रमांकाची आहे, म्हणजे फार्मर आयडी क्रमांकाची आहे। शेतकरी ओळख क्रमांक पत्र असल्याशिवाय आता शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं ओळखपत्र असणं खूप इम्पॉर्टंट आहे। याशिवाय हे ओळखपत्र फक्त कागदोपत्री नाही, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेशी सुद्धा जोडलेलं आहे। जितक्या लवकर शेतकरी आपली नोंदणी पूर्ण करतील तितक्या लवकर त्यांना अनुदान, मदत आणि सरकारी योजनांचा लाभ मिळू शकेल। त्यामुळे अजूनही ज्या शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढलेलं नाही त्यांनी त्वरित आपली नोंदणी करून ही संधी गमावू नये। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने एक मागणी केली जात आहे की ओला दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करावा। पण खरं सांगायचं तर मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळाची नोंद नाही आणि आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही। तरी सुद्धा राज्य मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला।
ज्यावेळी दुष्काळ पडतो तेव्हा शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि सवलती आता या परिस्थितीतही लागू होतील आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सर्व सहाय्य आणि सवलत मिळेल। याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, अनुदान आणि इतर मदतपासून वंचित राहावं लागणार नाही। सरकारकडून लवकरात लवकर मदत पोहोचवण्यासाठी आता पूर्वतयारी केली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले ओळखपत्र आणि नोंदणी वेळेत पूर्ण करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, ज्यामुळे मदत थेट त्यांच्या हाती पोहोचू शकेल। राज्यात जे काही टंचाईचे काळ असतात, टंचाईचे दिवस असतात, त्यावेळी शेतकऱ्यांसाठी लागू होणाऱ्या उपाययोजना आणि सवलती आताही लागू केल्या जातील। फक्त यासाठी ओला दुष्काळ हा शब्द वापरला जाणार नाही आणि जाहीरही केला जाणार नाही। तरी सुद्धा या सर्व सवलती ज्या शेतकऱ्यांना बाधित झाले आहेत फक्त त्यांनाच दिल्या जातील। याशिवाय ज्यांच्या शेतात पाणी आहे, घराचं नुकसान झालेलं आहे किंवा पशुधन दगावले आहे अशा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असं राज्याचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत अतिशय महत्त्वाचं आश्वासन दिलं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एक उत्सुकता आहे, दिवाळीपूर्वी मदत नेमकी कधी मिळेल, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की पुढच्या आठवड्यापासूनच मदतीचं वाटप सुरू होणार आहे। याशिवाय मदत मिळण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रशासनाने आधीच तयारी सुरू केली आहे। शेतकऱ्यांनी सुद्धा आपली माहिती आणि ओळखपत्र वेळेत अपडेट ठेवणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे जे शेतकरी बाधित आहेत त्यांना त्वरित मदत मिळेल आणि त्यांच्या पिकांचं नुकसान काही प्रमाणात तरी भरून येईल। ही एक मोठी संधी आहे जी शेतकऱ्यांनी हातून जाऊ देऊ नये। तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून NDRF प्रमाणे जी मदत मिळणार आहे ती देखील राज्याला भेटेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं। यासाठी लवकरच नुकसानीचा आढावा घेतला जाईल, त्याची आकडेवारी एकत्र केली जाईल आणि त्याचा प्रस्ताव केंद्राला पाठवला जाईल, असं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं। केंद्राला प्रस्ताव पाठवायचा आहे, पैसे मिळतील, पण त्यासाठी आपण काही अडलेलो नाही। आपल्याकडून आपल्याच निधीतून शेतकऱ्यांना मदत सुरू केली जाईल आणि नंतर ती रक्कम केंद्राकडून परत मिळेल। शेवटी केंद्राला एकदाच प्रस्ताव पाठवता येतो, त्यामुळे सगळ्या नुकसानीचे अंदाज पूर्णपणे तयार झाल्यानंतरच ही प्रक्रिया सुरू होईल। यामुळे काही नुकसान अशी राहू शकतात जी केंद्राच्या निकषात बसत नाहीत। तरी सुद्धा राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून तात्काळ मदत देण्याचं पाऊल उचललं आहे, जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी ही संधी गमावू नये आणि आवश्यक ती नोंदणी वेळेत पूर्ण करून ठेवावी। शेवटी सगळ्या नुकसानीचे अंदाज तयार झाल्यानंतरच प्रस्ताव पाठवता येईल, कारण केंद्राला वारंवार प्रस्ताव पाठवता येत नाही। यामध्ये असेही होऊ शकते की काही नुकसान केंद्राच्या निकषात बसणार नाही, पण तरी सुद्धा राज्य आपले पाऊल उचलणार आहे आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार आहे। NDRFच्या निकषात बसणार नाहीत अशी काही नुकसानही आहेत। उदाहरणार्थ, जर शेतकऱ्याची विहीर खचून गेली तर ती NDRFच्या निकषात येत नाही, पण राज्य सरकार त्या निकषाच्या बाहेर जाऊनही पूर्ण मदत देऊ शकते। आता राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची मदत किंवा अनुदान मिळणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय की पुढच्या आठवड्यात याबद्दल अतिशय महत्त्वाची घोषणा केली जाईल। याचा अर्थ असा की शेतकऱ्यांनी आपली माहिती आणि ओळखपत्र वेळेत अपडेट ठेवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। जे शेतकरी बाधित आहेत त्यांना त्वरित मदत मिळेल आणि त्यांचे नुकसान काही प्रमाणात भरून येईल। या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीत लवकर सुधारणा होण्याची आशा आहे। तरी सुद्धा एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी, ॲग्रीस्टॅग अंतर्गत जे फार्मर ID काढले गेले आहेत त्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे। त्यामुळे या योजनेत जरी अनेक शेतकरी बाधित असले तरी ज्या शेतकऱ्यांनी अजून फार्मर ID काढलेले नाहीत त्यांना या नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहावं लागू शकते। आता हीच खरी परिस्थिती आहे। याचा अर्थ असा की शेतकऱ्यांनी जितक्या लवकर आपली नोंदणी पूर्ण केली तितक्या लवकर त्यांना फार्मर ID मिळवता येईल, तितकाच फायदा त्यांच्या हातात पडणार आहे। ओळखपत्र नसेल तर मदत मिळवण्यासाठी लागणारी प्रक्रिया अडचणीची ठरू शकते। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ही संधी गमावू नये आणि वेळेत आपली नोंदणी करून सुरक्षिततेची खात्री करून ठेवावी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मर ID कार्ड का इम्पॉर्टंट आहे याच्याबद्दलची डिटेल माहिती घेतली। तुम्ही जर हे कार्ड काढलेलं नसाल तर ते तात्काळ काढून घ्या, अन्यथा तुम्हाला यापुढे कोणतीही मदत भेटणार नाही। तर मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। जर व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा।